नमस्कार मंडळी, स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते. तर मंडळी, आपण आजच्या व्हिडिओत 2026 मधील मकर संक्रांतीची महत्त्वपूर्ण माहिती पाहणार आहोत. तुम्हाला कितीही इच्छा असेल तर तरीही मकर संक्रांतीच्या दिवशी या रंगाची साडी किंवा बांगड्या चुकूनही घालू नका, अन्यथा तुम्हाला ही चूक खूप महागात पडू शकते. हिंदू संस्कृतीत नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत. हा सण सुवासिन स्त्रियासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. संक्रांतीच्या काळात वस्त्र कोणत्या रंगाचे परिधान करायचे असते याविषयीची सविस्तर माहिती सांगितलेली असते. दरवर्षी मकर संक्रांतीचे वाहन आणि तिचे वैशिष्ट्ये पाहून शुभ रंग ठरवले जातात. म्हणून यावर्षी कोणता शुभ रंग आपणास वापरायचा आहे आणि कोणत्या रंगाची साडी आपणास वापरायची आहे आणि कोणत्या रंगाची नाही याविषयीची माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. तर मंडळी, संक्रांतीला काळं वस्त्र नेसण्याची जुनी परंपरा असली तरीही दरवर्षी मकर संक्रांतीचे वाहन आणि तिचे वैशिष्ट्ये पाहून शुभ रंग ठरवले जातात. यंदा 14 जानेवारी 2026 रोजी साजरी होणाऱ्या मकर संक्रांतीला नेमके कोणते रंग परिधान करावेत आणि कोणत्या गोष्टी टाळाव्यात याची माहिती आपणास असणे खूप गरजेचे आहे. यंदा कोणत्या रंगाच्या साड्या परिधान कराव्यात याविषयीची माहिती पाहूया. मकर संक्रांतीला काळ्या रंगाची साडी नेसणे हे सर्वात शुभ मानले जाते. यामागील शास्त्रीय कारण असे की संक्रांत साधारणपणे कडाक्याच्या थंडीत येते. काळा रंग उष्णता शोषून घेतो, त्यामुळे शरीराचे तापमान संतुलित राहते. त्याचबरोबर काळा रंग सोडल्यास तुम्ही हिरवा, लाल, केशरी किंवा गुलाबी रंगाची साडी या दिवशी नेसू शकता. कोणत्या रंगाची साडी नेसू नये याविषयीची माहिती पाहूया. यंदा मकर संक्रांतीच्या दिवशी आपणास पिवळ्या रंगाची साडी नेसणे टाळलं पाहिजे. याचे मुख्य कारण म्हणजे 2026च्या संक्रांती देवीचे वाहन किंवा उपवाहन यापैकी एकाचे रंग तिने परिधान केलेले वस्त्र पाहिले जातात. पंचांगानुसार यंदा संक्रांतीने ज्या रंगाचे वस्त्र धारण केलेले आहे तो रंग सामान्यतः जनतेने परिधान करणे अशुभ मानले जाते. यामुळे त्या रंगाचा प्रभाव आपल्या जीवनावर नकारात्मक पडू शकतो अशी धार्मिक मान्यता आहे. त्यामुळे संक्रांती देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असल्यामुळे या दिवशी पिवळा रंग आपल्यासाठी अशुभ ठरणार आहे. म्हणून या दिवशी पिवळा रंग चुकूनही कोणीही वापरू नका. कोणत्या रंगाच्या बांगड्या घालाव्यात याविषयीची माहिती पाहूया. संक्रांतीच्या दिवशी हातात हिरव्या रंगाच्या बांगड्या घालणे सर्वोत्तम मानले जाते. हिरवा रंग हा सौभाग्याचा आणि मांगल्याचे प्रतीक आहे. काळ्या साडीवर हिरवा चुडा उठून दिसतोच, शिवाय तो आध्यात्मिक दृष्टीनेही सकारात्मक ऊर्जा देणारा ठरतो. याशिवाय तुम्ही लाल रंगाच्या बांगड्या सुद्धा वापरू शकता, पण काळ्या रंगाच्या बांगड्या चुकूनही हातात सुवासिन स्त्रियांनी घालू नये. तसेच मकर संक्रांतीला जर तुम्ही बांगड्या भरणार असाल तर एका हातामध्ये जास्त बांगडी भरली पाहिजे, तर उजव्या हातामध्ये एक बांगडी जास्त भरली पाहिजे. कारण सौभाग्यवती स्त्रियांनी कधीही उजव्या हातामध्ये एक बांगडी जास्त भरावी. लाखाच्या बांगड्याचे महत्त्व आपण पाहणार आहोत. मकर संक्रांतीला हळदी कुंकवासोबतच आणि हळदी कुंकवाला अनेक महिला लाखाच्या बांगड्या परिधान करतात किंवा वाण म्हणून देतात. लाख हा नैसर्गिक पदार्थ आहे. शास्त्रात लाखाच्या बांगड्यांना अत्यंत पवित्र मानलं गेलं आहे. असे सांगितले जाते की या बांगड्या घातल्याने स्त्रियांच्या पतीचे आयुष्य वाढते. आयुर्वेदिक दृष्टिकोनातून लाख त्वचेच्या संपर्कात आल्यास शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते. लाखाच्या बांगड्या घरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेतात आणि सुवासिनीचे वाईट नजरेपासून रक्षण करतात अशी धार्मिक मान्यता आहे. महाराष्ट्रात लग्न झालेल्या नवीन सुनेला पहिल्या संक्रांतीला लाखाच्या बांगड्या त्याचबरोबर हलव्याचे दागिने देण्याची प्रथा आजही मोठ्या अभिमानाने पाळली जाते. तर मंडळी, 2026 मध्ये प्रत्येक सौभाग्यवती स्त्रियांनी पिवळा रंग वापरायचा नाही. त्याचबरोबर हिरव्या रंगाचा चुडा घालून आपण हळदी कुंकवाचा सण साजरा करावा.